बदलापूरच्या भाजप प्रचार सभेत वनमंत्री गणेश नाईकांचा आक्रमक सूर. अंबरनाथ आणि बदलापूर नगराध्यक्ष भाजपाचेच होणार असा थेट दावा. कोणीही बाप होण्याचा प्रयत्न करू नये असा अप्रत्यक्ष टोला. राजकीय वातावरण तापले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा संयमित सूर. शहराच्या विकासावर भर, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधाही प्राधान्यक्रम. विरोधकांवर थेट टीका नाही. शहराच्या प्रगतीसाठी स्थिर योजना तयार, असे मुख्यमंत्री म्हणाले. 29 तारखेला बदलापूर अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा. नाईकांच्या वक्तव्यांना ते काय उत्तर देतील? स्थानिक निवडणुका व नगराध्यक्ष पदांवरील त्यांची भूमिका काय? नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांची नजर तिकडे. बदलापूर कर्जत रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा प्रक्रिया सुरू. काही गावकऱ्यांचा मोबदला अपुरा असल्याचा आरोप. प्रशासकीय बैठक. मागणी प्रकल्पाला विरोध नव्हे, पण योग्य भरपाईची मागणी स्पष्ट. बदलापूर पूर्वमध्ये मलनिस्सारण दुरुस्तीमुळे 48 तास पाणीपुरवठा घटणार. पालिकेने नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन. हेल्पलाईन सुरू. जरुरी तक्रारींसाठी वेगळे नियंत्रण कक्षही उपलब्ध. कात्रप उपरपाडा परिसरात वाहतूक विस्कळीत. शाळावेळेत विशेष पोलीस तुकडी तैनात. अनधिकृत पार्किंगवर तडकाफडकी कारवाई. सिग्नल उल्लंघन करणाऱ्यांवर दंड. नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन. बदलापूर स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू. LED+ ऑटो कंट्रोल सिस्टम. वीज बचतीत 35% घट अपेक्षित. तांत्रिक बिघाड कमी करण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग प्रणालीचा वापर सुरू. बदलापूर रेल्वे स्टेशनवर गर्दी नियंत्रण. प्लॅटफॉर्मवरील अडथळे काढण्यास सुरुवात. पीक हवरसाठी अतिरिक्त RPF जवान तैनात. CCTV अपग्रेड अंतिम टप्प्यात. मध्ये यात नवीन नाईट विजन कॅमेरे. अवैध बांधकामांवर पालिकेचा हल्ला. 18 मालमत्तांवर नोटिसा. काही ठिकाणी थेट पाडकाम. परवाना तपासूनच व्यवहार करा, नागरिकांना इशारा. भूमी कटिंग आणि रो हाऊस नेटवर्कवर विशेष लक्ष. बदलापूरमध्ये पर्यावरण स्वच्छ शहर मोहीम सुरू. व्यापाऱ्यांनी प्लास्टिकऐवजी पुनर्वापर पिशव्या सुरू. बाजारपेठेतून प्लास्टिक हटवण्यासाठी स्वयंसेवकांचा सहभाग. कचरा संकलनासाठी पालिकेने अतिरिक्त गाड्या टाकल्या.